नमस्ते. आज आपण बिना ओव्हन किंवा कढईचा वापर न करता अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये चॉकलेट कपकेक बनवणार आहोत. तर आज आपण हे कपकेक अप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत आणि एकदम परफेक्ट असे अप्पे पॅनमध्ये हे कपकेक तयार होतात. जसं आपण बेक करतो त्याच पद्धतीने हे कपकेक तयार होतात आणि अगदी कमी वेळेत तयार होतात. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी पाऊण कप दूध घेतलेला आहे. त्यामध्ये आपण अर्धा कप पिठी साखर टाकून घेऊया. पाव कप आपण त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेलाऐवजी बटरचा वापर केला तरी चालेल. फक्त बटर वितळून मग यामध्ये वापरायचं आहे. थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. एक 2 मिनिट आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1 कप मैदा. तर मैदा आपल्याला चाळणीने चाळून मगच यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर स्मूथ तयार होतं. तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 2 टेबलस्पून कोको पावडर. तर ही अनस्वीटेड कोको पावडर मी इथे वापरलेली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकलेली आहे. पाव टेबलस्पून बेकिंग सोडा आपण यामध्ये वापरलेला आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपण हे फेटून घेणार आहोत. तर आपल्याला जर गरज वाटली तर आपण यामध्ये परत थोडासा दुधाचा वापर करणार आहोत. तर इथे केक बनवताना आपल्याला फ्रीजमधलं थंड दूध नाही वापरायचं. रूम टेम्परेचरचं दूध आपण इथे वापरलेलं आहे. जर अगदी थंड दूध असेल तर थोडंसं आपल्याला दूध कोमट करून मग आपण यामध्ये वापरणार आहोत. तर आपण परत थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये 1 टेबलस्पून यामध्ये व्हॅनिला इसेन्स आपण टाकून घेणार आहोत. तर आधी टाकायचं मी विसरले होते, तर आता टाकून घेतलेलं आहे. तर परत एकदा आपण हे व्यवस्थित असं फेटून घेऊया. इथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता आपण लगेचच याचे कपकेक्स बनवून घेणार आहोत. तर अप्पे पॅनला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे ब्रशने आणि 1-2 मिनिट हे अप्पे पॅन प्रीहीट करून घेतलेलं आहे. तर आता आपण यामध्ये लगेचच बॅटर टाकून घेणार आहोत. तर त्याआधी मी खाली तवा ठेवलेला आहे. गॅस चालूच आहे. गॅस लो टू मीडियम हीटवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि तवा ठेवल्यामुळे आपले अप्पे जे कपकेक आहे ते करपत नाही. त्यामुळे तव्याचा वापर नक्की करा. तर बॅटर थोडं टाकून घेतलंय. त्यावरती थोडंसं आपण चॉकलेट वापरलेलं आहे. चॉकलेट हे ऑप्शनल आहे, पण चॉकलेटमुळे ह्या कपकेकला एक वेगळीच टेस्ट येते. अगदी खायला ते एकदम छान लागतात. तर त्यावरती परत आपण थोडंसं बॅटर टाकून घेतलेलं आहे. एकदा थोडंसं हाताने हलवून घेऊया, म्हणजे हे बॅटर व्यवस्थित सेट होईल. आणि आता झाकण ठेवून लो टू मीडियम हीटवरती 4 ते 5 मिनिट आपण हे बेक करून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट हे अप्पे बेक होतात. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर यामध्ये टूथपिक घालून तुम्ही चेक करू शकता, पण गरज नाही. लगेचच समजून येतं की आपले कपकेक बेक झाले की नाही. हाताला मिश्रण अजिबात चिटकत नाही, म्हणजे आपलं कपकेक हे बेक झालेले आहेत आणि अगदी सहज ते बाहेर निघतात. कुठेही चिटकलेले नाही आहेत आणि छान असे टम्म फुगलेले सुद्धा आहेत. एकदम परफेक्ट असे आपले झटपट हे कपकेक तयार झालेले आहे. आणि अशा पद्धतीने कपकेक बनवलं तर त्याची क्वांटिटी सुद्धा खूप जास्त बनते. जर पार्टी असेल, बर्थडे पार्टी असेल, तर अशा पद्धतीचे तुम्ही कपकेक बनवू शकता की जिथे आपल्याला जास्त प्रमाणात बनवायचे असतात. तर जर अप्पे पॅनमध्ये बनवले तर क्वांटिटी जास्त बनते. तर आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले सुद्धा कपकेक्स बनवून घेणार आहोत. जेव्हा आपण सेकंड टाइम कपकेक बनवतो तेव्हा थोडासा कमी वेळ लागतो. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच हे कपकेक तयार होतात आणि अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे. छान असे कलर आलेला आहे आणि आतून सुद्धा छान असे जाळीदार आपले इथे कपकेक तयार झालेले आहेत. आणि तुम्ही इथे मुलांचे रिॲक्शन पाहू शकता. त्यांना तर प्रचंड आवडलेले आहेत
आणि असे कपकेक तुम्ही तुमच्या मुलांना नक्की बनवा। जर तुम्हाला अजून हेल्दी बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता आणि साखरेऐवजी गूळ तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।